कुठलाही विषय द्या ते 2-2 तास बोलतात. दुसरी म्हटली आमचे विषय नसताना 4-4 तास बोलतात. त्यामुळे मी दुसऱ्या कॅटेगरीतला मनुष्य आहे. त्यामुळे विषय काय निवडायचा तर आयुष्यातील आनंदाच्या वाटा हा विषय आपण निवडूया असं ठरलं. आणि मध्यंतरी 2 वर्षसुद्धा मला वाटतं ऑनलाईन तुम्ही व्याख्यानमाला घेत होते का बंद होती? 2 वर्ष घेतली नाही कारण ती परिस्थिती तशी होती. म्हणजे आजचा सगळ्यात मोठा आनंद हा आहे की मी बोलायला आणि तुम्ही ऐकायला आहात. कारण 2 वर्षात काय काय घडलं. ज्यांना बेड मिळाले ते गेले, अनेकांना मिळाले नाही तेही वाचले डॉक्टरांच्या प्रयोगातून. कुणी डॉक्टर असेल तर माफ करा, कारण विनोदाला अतिशयोक्तीचं वावडं नसतं. त्यामुळं फार मनावर कुणी घेऊ नका. कुणी सायन्सचे असेल तर त्यांना हे असं कसं बुवा, तर विनोदाच्या फार विश्लेषणात जायचं नसतं, मग आनंद मिळत नाही. पण विनोदाच्या पायाशी वेदना असते ती समजून मात्र निश्चितपणे घ्यावी. कारण आपण भुईमुगाच्या शेतात गेल्यावर वरचा पाला फक्त पाहतो हिरवागार, पण त्याच्या तळाशी शेंगा असतात. तसं विनोदाचं असतं की दिसायला तो छान असतो, माणसं हसतात, पण हसून नुसतं सोडायचं नाही. त्याच्या तळाशी ज्या शेंगा असतात. आणि भारत असेल, रशिया असेल किंवा जर्मन असेल, इथले लोक जास्त हसत नाहीत. म्हणजे हसतात पण ते असं खूप मनमोकळं हसत नाही. म्हणून भारतामध्ये विनोदाला प्रतिष्ठा नाही. त्याचं कारण धर्मभेद, पंथभेद, जातीभेद, आम्ही त्या भेदामध्ये इतके प्रचंड गुंतलेलो आहोत की आम्हाला असं मोकळं हसता येत नाही. इंग्लंड अमेरिकेमध्ये मात्र जो माणूस हसत नाही त्याला कुठंतरी वेगळं समजलं जातं. पण आपल्याकडं आता बऱ्यापैकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हास्य क्लब पण आता परभणीत आहेत की नाही मला माहीत नाही, पण ही माणसं खूप छान असतात, रोज हसतात. फक्त फी द्यायच्या दिवशी हसत नाहीत. असं कोरोना आला म्हणजे नवीन काही आलं असं नाही. दर 100 वर्षांनी महामारी येते. म्हणजे 1820 साली स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता. अमेरिकन सैन्य आगगाडीतून फिरलं जगभर आणि अनेकांना संसर्ग झाला असाच, सर्दी येणं वगैरे सगळं. आणि 1820 साली खूप माणसं मेली त्यामध्ये, स्पॅनिश फ्लूमध्ये. नंतर बरोबर 1920 साली प्लेग आला. तो अनेक आमच्या जुन्या काही लोकांना आठवत असेल. पुण्यामध्ये प्लेगनं फार उच्छाद मांडला. म्हणजे जहाजातून उंदरं आले, त्यांच्या अंगावर पिसवा होत्या, त्या चावले की कुठं बगलेत गाठ येणं, मानेला गाठ येणं आणि माणसं मरणं. कैलासवासी यशवंतरावजींचे वडीलसुद्धा प्लेगमध्येच त्या काळी गेलेले आहेत. आणि मग पुण्यामध्ये अशी अफवा त्यावेळेस पसरली. लोकमान्य टिळकांचा जो विरोधी गट होता त्यांनी अशी अफवा पसरवली की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यानं त्याच्या वाहनाला आदेश दिला की तू महामारी पसरव वगैरे. आता ते पुन्हा असल्यामुळं अशा अफवा काय, त्यात विशेष काय नाही. आणि मग ते महामारी पसरली. पण प्लेगनं सुद्धा फार उच्छाद मांडला त्या काळामध्ये. आणि बरोबर 2020ला कोरोना आला. तो विमानातून आला. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे महामारीसुद्धा वाहन बदलते दर 100 वर्षांनी. तर ते दर 100 वर्षांनीच काय येते हा विषय आपला नाही, तो संशोधकांचा विषय आहे. आता पुढच्या 100 वर्षानं महामारी येईलच निश्चित. 100 वर्षानं येतेच म्हटल्यावरती येईल. त्यावेळेस आपण नसू. एखादा असला तर ती शेवटची महामारी असेल त्याची. कारण निसर्गसुद्धा आपल्याला विचारतो की किती चिवटपणा आहे तुमच्यामध्ये. परंतु झालंय काय की या आनंदाच्या गोष्टी करता करता मी आनंदीच नाही, मी अस्वस्थ आहे असे जे लोक आज म्हणतात, ते तुम्हाला किंवा आम्हाला कोणी अस्वस्थ केलेलं नाही, आम्हाला कोणी दुःखी केलेलं नाही. हे आम्ही सगळं विकतचं घेतलेलं आहे. त्याचे कारणं अनेक आहेत. म्हणजे जुन्या काळाकडे आपण जर गेलो तर करमणुकीचे काहीही साधनं त्या काळामध्ये नव्हते. मला आठवतं रामलीला यायची आमच्या गावामध्ये. आमच्या जुन्या काही दिग्गजांना माहीत असेल, पूर्वी रामलीला यायची आणि महिनाभर ती रामलीला चालायची मंदिरात वगैरे. असे रोज त्याचे प्रयोग व्हायचे. आणि शीतेचं काम करणारा एखादा छान पुरुष असायचा, कारण त्यावेळेस स्त्रियांनी नाटकात सिनेमात काम करायचं नाही असा दंडक होता. त्यामुळं बालगंधर्व निर्माण झाले पुण्यामध्ये. मग एखादा सुंदर पुरुष शीतेचं काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा आणि पुरुष असल्यामुळं तो पुन्हा आणून सोडायचा त्याला दुसऱ्या दिवशी. त्यामुळं रामलीला काही कधी बंद पडली नाही त्या काळातली. आणि मग तो प्रयोग संपला की काय व्हायचं की मी आजीबरोबर जायचो पाहायला, छोटा होतो.
मग त्या रामाच्या लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग लागायची. मग रांगेत असं जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. एके दिवशी आजी मला अशी रांगेत घेऊन चालली आणि मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता. म्हटलं आता हा देवासारखाच दिसतो, याच्या पाया का पडत नाही कोणी? पाय तर मोकळे आहेत म्हणून मी पटकन त्याच्या पाया पडलो. तर आजीनं धापाटा टाकला की तो दुष्ट आहे. म्हणजे त्या काळात संस्कार सुद्धा, सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा संस्कार त्या काळामध्ये व्हायचे. ही जी माणसं आहेत राम लक्ष्मण सीता, हे दिवसा गावामध्ये पीठ मागायचे आणि त्यांना कुणी दारात उभं करत नव्हतं. त्याचं आम्हाला आश्चर्य वाटायचं की रात्री यांच्या दर्शनासाठी रांग लावणारे लोक, कारण ते रामाचं लक्ष्मणाचा वेश घेतल्यावर यांना जर महत्त्व येत असेल तर आपल्याकडं फक्त वेशाला महत्त्व आहे, दिखाऊपणाला महत्त्व आहे. यांना दिवसा का पीठ लोक देत नाहीत, ही सुद्धा शंका त्या काळात यायची. आणि मग रेडिओ नावाचं एक फार करमणुकीचं चांगलं साधन होतं. गावामध्ये एकच रेडिओ जरी असलं तरी गाड्यात तो लटकावून मोठ्या आवाजात ते गाणे, विविध भारती वगैरे असायचे छान, की बाकीचे सगळे ऐकायचे. रेडिओला लायसन्ससुद्धा होतं, ठराविक पैसे भरले की रेडिओ सुरू असायचा. ते वसंत साठे काहीतरी नभोवाणी मंत्री झाल्यानंतर ते लायसन रद्द झालं, रेडिओ फुकट झाला. रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे नवरदेव सांगायचं हुंड्यात मला रेडिओ दिला. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. म्हणजे एकाला बंद करण्याची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. ते मजा असायची. गावामध्ये नाटकं यायचे. गावातली काही मंडळी बसवायची नाटकं, ज्यांना अभिनयाचं खूप हे असायचं. मंदिरात वगैरे नाटकं व्हायची. मला आठवतं एक नाटक आलं होतं आमच्याकडं आणि आम्ही लहान होतो, असे समोर बसलेलो. दुसरं काहीच मनोरंजनाला पर्याय नसल्यानं सगळं गाव तिथं जमायचं सगळं पाहायला. मग ते नाटकामध्ये असा प्रसंग होता की तो ज्या नाटकाचा जो हिरो आहे, नायक, तो ते व्हिलनवर असं पिस्तूल असं त्यानं रोखलेलं असतं आणि तो असं म्हणतो की मी तुला आता गोळी घालून ठार करतो, असं त्याचं वाक्य होतं. आणि त्या काळात काय असं तंत्रज्ञान पुढारलेलं नव्हतं, म्हणून असं होतं की त्यानं असं म्हणायचं, मागून एकानं फटाका वाजवायचा आणि तो आवाज झाला की यानं त्या व्हिलननं खाली कोसळायचं, पडायचं, असा तो प्रकार होता. आणि मग त्यानं असं त्वेषानं येऊन तो नायक म्हटला आता मी तुला ठार मारतो. आम्ही आपला आवाज असला की आता पिस्तुलातून गोळी वगैरे सुटेल. तर पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झालेले, मागच्याला काय फटाका पेट्या ना. मग 1 काडी 2 काड्या 3 काड्या, त्याला फटाकाच पेटे ना. हा तर कंटाळला धरून पिस्तूल. बरं आता काहीतरी आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही, म्हणून तो खलनायक सुद्धा असाच उभा की काहीतरी आवाज होईल, मी पडेल बुवा. हिरो कंटाळा, ते आता काय करायचं, आवाज तरी येईना. आणि याचा प्रयत्न सुरूच होता. मग डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला, म्हणून त्यानं हळूच खालून सुरा सरकवला पडद्या खालून आणि तो हिरोला असं म्हटलं की आज जरा अडचण आहे, यानं मार म्हणे. आता हिरो होता, तो हुशार असता ती माणसं. त्यानं पिस्तूल फेकून दिलं, तो सुरा उचलला आणि त्या व्हिलनला तो असं म्हटला की तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस. मग आज मी तुला सुऱ्यानं मारतो. आणि त्यानं असा सुरा पकडला आणि त्वेषानं उगरल्याबरोबर मागून आवाज आला, ठो. मागच्याच्या प्रयत्नाला यश आलं. तो खलनायक हसत खाली कोसळला, हिरो हसायला लागला, सगळी माणसं हसायला लागली. दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची कुठं बातमी आली नाही. त्याचं कारण असं होतं, जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आणि आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही असं काही चांगली गोष्ट आली की आम्ही ती आनंदानं स्वीकारतच नाही. त्याच्या तळाशी आम्ही जातो, त्याचं विश्लेषण करतो, त्याचं समीक्षण करतो आणि त्याचा सगळा आनंद घालून टाकतो. पूर्वी असं नव्हतं, सगळं निरसं होतं, आनंददायी होतं. मग हळूहळू ते ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आला. तो मोठा टी व्ही असायचा असा, सुरुवातीला पाटलाच्या वाड्यात वगैरे तो टी व्ही, कारण ते घेण्याची क्षमता ठराविक लोकांमध्ये होती. आणि मग ते त्याला हार घालणं, नारळ फोडणं त्याच्यासमोर, कारण ते फार अप्रूप वाटायचं, आता टी व्ही आला बुवा वगैरे. आणि मग तो टी व्ही सुरू झाला. कृष्ण धवल तो टी व्ही होता, रंगीतचा विषय नव्हता. त्यावेळेस एकच चॅनल होतं, सह्याद्री नावाचं सरकारी, आणि त्यावर अशा त्या बाई यायच्या बातम्या सांगायला. त्यांचा चेहराही सरकारीच होता असा, म्हणजे आनंदाची बातमी त्या तसाच चेहरा असायचा, दुःखाची तसाच चेहरा असायचा. त्यामुळे पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहायचे. आणि कप ठेवलेला असायचा समोर असा, त्यावर सह्याद्री असं लिहिलेलं असायचं. मग त्यावर एखादी माशी येऊन बसायची. मग बाई बोलता बोलता हळूच अशी माशी झटकायची. त्यांनी ती माशी झटकल्याबरोबर कधी कधी आपल्या घरातल्या टी व्हीच्या काचेवर बसलेल्या माश्या सुद्धा उडायच्या. आणि घरातील जुने लोक म्हणायचे, काय इतक्या लांब बसलेली बाई.
आमच्या घरातल्या काचेवर बसलेल्या माश्या कशा उडवते बुवा, ते उडवत असेल. हे आता सगळं नवीनच आलंय म्हणायचं. मग ते टी व्ही त्यामध्ये मुंग्या येणं, लाटा उसळणं, बाई कधी स्थिर नसायच्या. आज हवामान शांत राहील असं म्हणताना सुद्धा ते हलायच्या अशा. मग लोक म्हणायचे ह्याच हालतायत, हवामान कशाचं. रामायण महाभारत मालिका असायची, मग ते पाहायला संपूर्ण गाव, त्या ज्याच्या घरात टीव्ही आहे तिथं जमा होणार, सगळं गाव ओस पडायचं. वर स्लॅबवर मालदावर अँटेना ठेवलेला असायचा, त्या शेजारी एखादा बांबू असायचा. चित्र खूप हालायला लागलं की वर एक जण उभाच असायचा आणि एक जण दरवाजात उभा असायचा. मग चित्र खूप हल्लं की तो दरवाजातला हे आतले दरवाजातल्याला सांगायचं, त्याला सांग डावीकडे फिरव फिरव. मग हा त्याला सांगायचा, अरे डावीकडे फिरव डावीकडे फिरव. ते बिचारा आपलं फिरवत राहायचं. टीव्हीतलं चित्र स्थिर व्हायचं, पण तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग तो वरचा सांगायचा की आता उद्या पुढची मालिका मी पाहणार, तू वर यायचं वगैरे असं. म्हणजे अखंड मालिका पाहण्याची सुद्धा सोय त्या काळामध्ये नव्हती. टी व्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, त्यामध्ये काळा पांढरा रंग जरी असला तरी मिळणारा आनंद मात्र रंगीत होता. कारण माणसं ते फार समाधानानं पाहायचे. पुढं पुढं आता त्यात खूप बदल होत गेला. आपल्या चंचलतेला वाव मिळेल असे रिमोट आले, रिमोटचे टी व्ही आले. माणसं आता गप्प बसत नाहीत, ते रिमोट बदलतात सगळं, आपले चंचलतेला त्यातून मार्ग काढतात ते. आणि काल परवा तर मी आता एक नवीनच मॉडेल येतं टी व्हीचं, मी बातमी वाचली. आता रिमोटची गरज नाही, पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार म्हणे. आता पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर ते मॉडेलचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, काहीतरी सोय असेल. कारण हे विज्ञान आता आपल्यापेक्षा फार वेगानं वाहत आहे, त्यामुळे काहीतरी सोय त्यामध्ये असेल. परंतु हे सगळं कमी होतं की काय म्हणून आता कोणीतरी शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी, लोकांना वेळ मिळावा, त्यांनी पटकन मोबाईलवर बोलावं आणि बाकीचे कामं करावेत, त्यासाठी मोबाईलची निर्मिती झाली. मग आता आपण पटकन बाकीचे कामं करून बाकी संपूर्ण वेळ त्यावर घालवायला लागलो. मग त्यामध्ये नेट आलं म्हणजे सगळं जग आलं, मोबाईल खिशात आला म्हणजे सगळं जग आपल्या खिशामध्ये आलं. पण माणसाचे चेहरे जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले. आता यामध्ये कुणाला दोष द्यावा हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे लहान मुलांपासून अगदी जुन्या लोकांपर्यंत आम्ही आता हळूहळू त्याच्या आहारी गेलेलो आहोत, नको तितके आहारी गेलेलो. सगळ्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट आहेत, असले पाहिजे, त्याचे उपयोग पण आहेत. कारण बुद्धांनी जी एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही ही एक चावी आहे, ती जर उजवीकडे फिरवली तर तुम्ही स्वर्गात पडाल, डावीकडे फिरवली तर नरकात पडाल. तसं विज्ञानाचं आहे. आपण त्याचा किती चांगला उपयोग करतो, त्याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. आपण डावीकडं चावी फिरवली तर आपण त्या आभासी जगात गुंतलो की आपण त्यातून बाहेर येऊ शकत नाही. म्हणून आता सगळ्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट आहेत, पाहिजेत. एक समानता सर्वांमध्ये आलेली आहे. श्रीमंताजवळ व्हॉट्सॲप आहे, गरिबांजवळ आहे, तो असला पाहिजे. आमच्या कारमध्ये फिरणाऱ्या स्त्रीजवळ व्हॉट्सॲप आहे, खुरपणाऱ्या स्त्रीजवळ व्हॉट्सॲप आहे. याने एक समानता आता आलेली जरी असली तरी त्यावर व्यक्त होण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं, जो चांगले विचार मांडतो त्यानं व्यक्त व्हायचं. आता व्यक्त कोण होतं, ज्याच्याकडं एंड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो. आणि कधी होतो, कधी होतो. तुम्ही रात्री 1:30-2ला उठा, व्हॉट्सॲप सुरू करा, माणसं व्यक्त होतात. म्हणजे रात्री सगळे झोपलेले असताना हे काय व्यक्त होतात हा फार मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्याला त्या सवया लागलेल्या आहेत की मागची भली मोठी पोस्ट न वाचता पोस्टमनगिरी करून पुढं पाठवून द्यायची. वाचा नाही तर नका वाचू. एखादी चांगली कविता आली, कवीचं नाव काढायचं, आपलं पेस्ट करायचं, पुढं पाठवून द्यायचं. म्हणजे आता हा नवीन कवी निर्माण झाला त्यावर. आमच्या तरुण मुलांच्या ग्रुपचे नावं पाहिले तर अंगावर काटा येतो, असे हिंस्र नावं त्या ग्रुपचे सुरू झाले. धर्माचे भांडणं त्या व्हॉट्सॲपवर सुरू झाले. मग पूर्वीचं घर जर तुम्हाला आठवायचं असेल तर आपले आई वडील, तरुण मुलगा आणि मुलगी त्या घरामध्ये जर असेल तर पहाटे उठल्याबरोबर वडील पोथी वाचायचे, रामायण वाचायचे, भगवद्गीता वाचायचे. आई तुळशीला पाणी घालायची, तुळशी वृंदावनासमोर उभा राहून काहीतरी गीत म्हणायची. आपल्या घरातील तरुण मुलगी सगळं अंगण झाडायची, ते सारवून घ्यायची, सडा टाकायची. आणि आमच्या घरातील तरुण मुलगा हा व्यायाम करायचा. असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आताचं आठवा, चौघं उठल्याबरोबर आधी मोबाईल हातात घेतात. जगाचं काय झालं काळजी असते. मग रात्री कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो आलेला असतो. मग पहिलं काम त्याला श्रद्धांजली व्हायची. मग भावपूर्ण श्रद्धांजली, 2-3 फुलं टाकून द्यायचे. ते काही फुकटच असतात, 5-6 टाकून द्या, काय फरक पडत नाही. त्याच्या खाली लगेचच एखाद्याचा वाढदिवस, त्याला तेच फुलं टाकायचे. आला तरी तेच, गेला तरी तेच. काही संवेदना आमच्यामध्ये.
आमचा तरुण मुलगा आईकडे पाहत नाही, वडिलांकडे पाहत नाही, पूर्वीसारखं त्यांचं दर्शन घेत नाही, पाया पडत नाही, कुठेतरी दूर 200-300 मैल दूर असलेल्या मित्राला मैत्रिणीला मेसेज पाठवतो गुड मॉर्निंग, आणि परत रिप्लाय यायची वाट पाहतो. तो प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत आहे की नाही याचं त्याला काही घेणं नसतं, पण तो अस्वस्थ होतो की मी पाठवला म्हणजे यानं इन्स्टंट मला पाठवलाच पाहिजे. आम्ही असे पहाटेपासून जे बेचैन आणि अस्वस्थ होतो ते दिवसभर आम्ही अस्वस्थ होतो. प्रत्येकाचे फेसबुक अकाउंट आहेत पाहिजेत, त्याला काही सेन्सॉर नाही, काही माहिती तुम्ही टाका. तुम्ही डॉक्टर नसलात टाका, इंजिनियर नसलात टाका, कोणी ते पाहणार नाही. आपला चेहरा चांगला नसेल, एखादा चांगला चेहरा टाका, रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. अरे हे कसे आणि हे तर वेगळेच निघाले वगैरे, असे प्रकार घडलेले आहे. आणि मग त्या फेसबुकमुळं आम्हाला जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे. म्हणजे आमच्या भगिनी इथं आहेत, तुम्ही सहज उद्या असं करा, तुमचा एक फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा, मला सर्दी झाली, एवढंच लिहा. पहा गंमत, तुम्हाला जगभरातून तासाभरात हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम तमुक मलम लावा, याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. कोण कुठले अनोळखी बाई, मॅडम अमुक करा, अरे इथं हिच्याकडे बघ, त्या बिचारीला एखादी गोळी आणून देत. तिथं सगळ्या जगाच्या पंचायती त्या फेसबुकवर, शांतता, सल्ला दिल्याचं समाधान नाही. आमचे तरुण मुलं सख्खी बहीण लागण्याचे आहे, काय वाटत नाही, दुःख नाही, यांचंच नसतं झालेलं त्यामुळे तिचं काय वाटत. पण ऐश्वर्या रायचं लग्न झालं, फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवले नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी लग्न करणार नव्हती तर तुझ्याशी करणार होती का नाही? मग जे आपल्यापर्यंत येत नाही त्याचं दुःख तुम्ही पाळता कशाला? परंतु आता हे विशाल दुःख जे आपल्याच्यानं मिटणार नाही, असे दुःख आम्हाला स्वीकारायची सवय लागली, जे मिटत नाही आणि आम्ही अस्वस्थ होत जातो. म्हणून आता लहान मुलं आमचे पूर्वी कसं बाबा घरी यायचे संध्याकाळी, मग असं पोरगं धावत जायचं, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. गुजगोष्टी चालायच्या, दिवसभर भेट नाही. आई नुसतं पाहत राहायची की हा माझं लहान लेकरू बाप आलाय, दिवसभर भेट नाही, विरह आहे, किती छान एकमेकाशी बोलतायत. आता सुद्धा पप्पा आले की मुलगा धावत जातो, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतात आणि पळून जातो. म्हणजे आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं सुद्धा येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आम्हीच आणलेली आहे, की दुसऱ्या कोणी आणलेली नाही. म्हणून या आभासी जगातून कसं बाहेर पडायचं? आमचे तरुण मुलं एकदा त्यात डोकं गुंतवलं की साईट्सवर साईट, अलिबाबाच्या गुहेसारख्या सगळ्या साईट्स त्या आभासी सुंदर जगामध्ये, आणि मग वास्तव विसरण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातल्या त्या सुंदर स्त्रिया पाहून पाहून आमच्या तरुणांना आता आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. पण या मित्रांना एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. तिनं मेकअप केला तर ती त्या नटीपेक्षा चांगली दिसेल, पण तुम्ही उपाशी मारा, कारण तुमच्या पोटासाठी तिला मेकअप करता येत नाही. आम्ही आदर्श कोणाचा घेतो हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे काट्याकुट्यात काम करणारी आमची आई आमचा आदर्श नाही, कुठंतरी रॅम्पवर तोकडे कपडे घालणारी नटी आजचा आमचा आदर्श असेल तर कुठंतरी याचा विचार करण्याची आता गरज आलेली आहे. पण हे सगळं जर या सोशल मीडियातून होत असेल, या विज्ञानातून तंत्रज्ञानातून होत असेल, तर 125 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद जे म्हटले होते की पाश्चिमात्य शिक्षणातून चंगळवाद वाढेल, तंत्रज्ञान वाढेल आणि मनुष्य मला अजून हवे करेल आणि अस्वस्थ बेचैन होईल, हे स्वामी विवेकानंदांनी 125 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आज जर घडत असेल तर कुठेतरी हे भानावर येण्याची गरज आहे. म्हणून आता इथं तरुण मुलं किती आहेत मला माहीत नाही, परंतु जुना काळ या परंपरा त्यांना आपण सांगितल्या पाहिजे की कशा परंपरा होत्या. बालपण तुम्ही आठवा, विजारीला मोठमोठाले ठिगळं असायचे, त्याचं कोणाला वाईट वाटत नसायचं. आमचे दप्तर म्हणजे सुफला युरियाच्या गोण्या असायच्या, म्हणजे आम्ही ते ब्रँड ॲम्बेसिडरच होतो त्या खताचे गोण्याचे, ते घालाय कुणाला त्याची लाज वाटत नव्हती. आता मुलं सॅक वगैरे घेतात, मान्य आहे, कारण काळ बदललेला आहे. परंतु कपडा थोडा जरी फाटला तरी आई तसं जाऊ देत नव्हती. मुलाला सांगायची थांब मी तुझी विजार शिवून देते. आमच्या ताईला सांगायची तुझ्या इथं दंडावर फाटलंय मी शिवून देते, सर तुला हसतील, मुलं तुला हसतील, तसं तू जाऊ नको. कारण पूर्वी कपडा फाटलेला असलं की प्रतिष्ठा जायची. पूर्वी आता चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. जे फाडून शिवतात की शिवून फाडतात हे कळायला मार्ग नाही. मी परवा एका कॉलेजवर कार्यक्रमाला गेलो, समोरून तरुण तरुणींचं टोळकं आलं, बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला. कुणाचं इथं फाटलंय, कुणाचं इथं फाटलंय, कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्या. काय नेमकं हा कुठला आदर्श आहे? आम्ही पुन्हा त्या आदिमानव काळाकडे तर निघालो नाही ना.
की जंगलामध्ये ते लोक कपडे घालत नव्हते. अजून 4-5 पिढ्यांनी तीच वेळ तर येणार नाही ना, अशी शंका आता यायला लागली. पूर्वी कच्च्या भाज्या खायची, अग्नीचा शोध लावला, इतके मसाले आम्ही खातो, आमची पचनव्यवस्था बिघडायला लागली, आम्ही पुन्हा कच्च्या भाज्या खायला लागलो. पुन्हा आम्ही जुन्या काळाकडे, पृथ्वी जशी गोल फिरते तसं आम्ही पुन्हा जुन्या काळाकडे निघालो की काय, अशी शंका यायला जागा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत की आम्ही सोशल मीडियाचा वापर किती करावा. आणि त्यावर अनेक विनोद येतात, भांडाट असतात ते, आणि ऐकण्यासारखे सुद्धा असतात. ते नाही की एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून शेजाऱ्याच्याच घरात जाऊन बसला, त्याला समजलंच नाही, तो आपला सोफ्यावर बसला जाऊन. ते बाई आपल्या सिरियल पाहत होते, त्यांना वाटलं आपले आले असतील, त्यांनी लक्ष दिलं नाही. थोड्या वेळ त्या घराचे खरे मालक फेसबुक खेळत आले, त्यांनी यांना पाहिलं, ते दचकून मोठ्यानं ओढले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो. आता हे या विनोदाच्या पुढच्या घटना घडायला लागल्या आपल्या बाबतीत सुद्धा. म्हणून यावर आता किती आपण, एकतर काय असतं की आपलं ठीक आहे, पण लहान मुलांना ऑनलाईन, आमचे शिक्षक मित्र काही इथं आहेत आता संघाचे, आमचे काही प्राध्यापक मित्र आहेत, की मुलांना शिक्षणाच्या नावाखाली किती आम्ही मोबाईल द्यावा. आणि आत्तापासूनच त्यांना, आमची आईसुद्धा, पोरगं झोळीत झोपल्यावर अंगाई गीताचा विषयच नाही, मोबाईलवर एक गाणं लावायचं, त्याच्या पोटावर टाकून द्यायचं, आणि त्याच्या डोक्यात तेच राहतं, हेच अंगाई गीत आहे. मग त्याच्या दृष्टीनं ते सिनेमातलं गाणं म्हणजे अंगाई गीत झालं. म्हणजे आपण आपला त्रास वाचवण्यासाठी याचा जर वापर करत असू तर आपण दुःखी होताना दुसऱ्यांनाही दुःखी कसे करतो, हे मोबाईलच्याच बाबतीत आहे असं नाही. आता आमच्या सगळ्या ताईंचं खरं म्हणजे मी अभिनंदन केलं पाहिजे की ही वेळ असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येनं व्याख्यानाला, कारण महाराष्ट्रात असं घडत नाही. आता 7 वाजले की आमच्या सगळ्या स्त्रिया, खेड्यापासून सगळ्या, प्रवचनाला बसल्यासारख्या सगळं आवरून त्या टी व्ही समोर बसतात, कारण 7ला सिरियल सुरू होणार असतं. 7 ते 9 काय ते सिरियलमध्ये असतं, सगळं अनैतिक, अनिती. 1-2-3 स्त्रिया, त्यांच्यासारखे दिसणारे 2-3 पुरुष, असं ते काहीतरी गोंधळ सुरू असतो, आणि त्याचा पाया हा अनिती असतो. आता एका गोजीरवाण्या घरात 51 भागाचीच मालिका होती, 3000 भाग झाले तरी संपत नव्हती, कारण आम्ही पाहतच राहिलो. काय होतं त्यात गोजीरवाणं, सगळं लाजीरवाणंच होतं त्यात. ते एका लाजीरवाण्या घरात नाव पाहिजे होतं, पण आम्ही पाहत राहिलो, निर्माते बोलत राहिले. अहो, त्या सिरियलमधलं एखादा जर पात्र गेलं ना, मेलं, तर फोन करतात त्या निर्मात्याला, याला का मारलं, चांगला होता. ते निर्माते लेखकाला सांगतात त्याला परत आणा, लेखक सांगतात कसं आणू, अजून मानधन देतो, आणा, तुम्हाला काय करायचंय, पुन्हा त्याला काहीतरी पुनर्जन्म झाला, जिवंत झाला, असं म्हणून सगळं आमचं ते सुरू असतं. आणि मग पूर्वी कसं असतं की पुरुष उशिरा घरी आले की स्त्रिया विचारायचे इतके वेळ कुठं होतात. आता 9 पर्यंत काय अडचण नाही, 9 पर्यंत कधी जा, या टी व्हीमध्ये गुंतलेल्या असतात, त्या तुम्हाला काही विचारणार नाही. त्यामुळे बरेचसे पुरुष 9 पर्यंत बाहेरच वेळ घालतात असं माझं मत आहे. म्हणजे काही जण त्या नावाखाली घालत असतील, परंतु मग 8-8:30ला काय होतं, सगळे आमचे मुलगा मुलगी बसलेले असतात, आमचे हे येतात, आणि मग जेवण करायचं असतं. मग ते भाग चुकवायला नको, कारण ते फार इंटरेस्टेड असतं, काल झालेलं आज बरोबर ते मेंदूमध्ये राहायला पाहिजे. मग सगळं जेवणाचं तिथं समोर आणलं जातं, आई सगळं आणते. पूर्वी कसं किचनमध्ये जेवताना तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं, असं सगळं चर्चा व्हायची, सुसंवाद व्हायचा. आता होत नाही. आता टी व्हीतले पात्र बोलतात, सगळं कुटुंब ऐकत राहतं. मग आम्ही जेवायला सुद्धा त्या टी व्ही समोर बसतो, वडील, आई, मुलगा सगळे बसलेले असतात, नको ते दृश्य ते दिसतात. लहान मुलांना असं वाटतं आई वडील पाहतायत, म्हणजे या दृश्यात काही वाईट नाही, आपणही ते पाहायला पाहिजे. त्यांच्या मनावर ते ठसत जातं. आणि बरोबर 8-8:15ला तो अक्षय कुमार येतो, टॉयलेट कशानं धुवावं, आणि मग ते टाकून ते घासून आहेत, माणसं जेवताना पाहतात ते सगळं. नुसतं पाहत नाही, आई वडिलांना सांगते ते घेऊन आहे बरं का, त्यानं फार छान निघतं ते, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. बाबा तर घाबरून जातात, आता काय होईल याचा भरोसाच नसतो. मग हे सगळी संवेदनहीनता, जर काही यंत्र आमच्या मनावर जर आरूढ होत असतील तर आमच्या मनावर एक भावनेचं कवच नाही तयार होत, एक यांत्रिक पोलादी कवच तयार होतं, आणि आम्ही अस्वस्थ, असमाधानी होत जातो. म्हणून पूर्वीचे लोक इतके आनंदी का, गरिबी असताना, पैसे नसताना एवढे आनंदी का, कारण ते समाधानी होते. आम्ही आता फक्त सुखी आहोत. या विज्ञानानं आम्हाला फक्त सुख दिलेलं आहे, त्यांना अज्ञानाने समाधान दिलेलं होतं, म्हणून अज्ञानात सुख होतं, विज्ञानानं आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे. सुख आणि समाधान यात बदल काय, समोर भरलेलं ताट आहे, पंचपक्वान्न आहेत, म्हणजे सुख आहे, पण ते आम्हाला पचत नाही, म्हणजे समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे, म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप येत नाही, म्हणजे समाधान नाही. आम्ही फक्त सुखी आहोत, समाधानी नाही. पूर्वीचे लोक हे समाधानी होते, म्हणून ते फार आनंदानं आपलं आयुष्य जगायचे. हा खरा फरक आहे, आम्हाला तो जाणवत नाही. आम्ही लगेच आता पटकन आम्ही दुःखी होतो. शिक्षणाच्या बाबतीत तेच आहे, आमच्या मुलांकडून प्रचंड अपेक्षा आहे, हा कोट्याला गेला पाहिजे, याला इतके मार्क्स पडले पाहिजे. 30-35 मुलांनी आत्महत्या केल्या एका वर्षामध्ये. कशासाठी तुम्ही मुलं
क्षमता नसताना कशाला कोट्याला पाठवता, हा फार मोठा प्रश्न आहे. पण जे मी झालो नाही, वडिलांचं असं मत असतं, ते माझ्या मुलानं व्हावं. म्हणजे आता 10वी-12वीला मार्क्स कमी पडले म्हणून किती उच्छाद. आमच्या एका मित्राच्या मुलाला 12वीला खूप कमी मार्क पडले, रडायला लागला, पत्नी रडायला लागली, दोघेही रडायला लागले. आणि आता आईबाप रडतायत म्हणून मुलाला वाटलं आता रडलं पाहिजे आपण सुद्धा. म्हणजे आम्हाला समजलं हा इथं फार रडारड सुरू आहे. आता ते नवीन जागा झाली आहे सांत्वनाला जाण्याची. म्हणजे मार्क्स कमी पडल्यावर आता सांत्वनाला जावं लागतं, फक्त फळं वगैरे न्यायचे नाही असं. मग आम्ही दोघे तिघे गेलो, तिथं ते रडत होते. मग मी गेल्यावर त्या मित्राच्या कानात एकच वाक्य बोललो, त्यानं डोळे वगैरे पुसले, अजिबात. तो म्हटला मी आता रडणार नाही, चहा करा. सगळे शांत झाले, आम्ही निघून आलो. काय बोललो मी त्याच्या कानात? एकच वाक्य बोललो की म्हटलं कधी कधी आनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. पण काय होतं आम्ही जाणूनच घेत. अहो आमच्या मुलीला 80% मार्क्स पडले, ती घरात आली तर आई आनंद व्यक्त करते की बाळ तुला 80% मार्क्स पडले. पण ती एक 15-20 मिनिटांमध्ये हळूच शेजारी जाते. तुमच्या आईला किती आहे? तो 90. अरे दुःख. माझ्या आईला 80च आहे, तिला 90 आहे. मग कुणी पाहुणे आले आणि विचारलं किती? 80 नाही सांगायचे, 95. तिच्यापेक्षा म्हणजे पालकांचे काही ग्रेस मार्क असतात. मग यामध्ये काय सुख आहे? अहो आमच्या हिला 80 पडले, तिची क्षमता तेवढी होती, ह्या 80तच ती आपलं भविष्य उज्ज्वल करू शकते, याची खात्री आपल्याला का वाटत नाही? आपण का इतरांशी स्पर्धा करतो, बरोबरी करतो, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि शिक्षण आम्हाला काय देतं? आमच्या जगण्यामध्ये जे संकट येतात त्याच्याशी 2 हात करायला आजचं शिक्षण हे शिकवतं का? त्याच्याशी संघर्ष करायला शिकवतं का? की हे नुसती गुणवत्तेची सूज आहे, मार्काची सूज आहे? हेच आता समजून घेतलं पाहिजे लहानपणापासून. आता मराठी शाळेमध्ये सुद्धा फार गमती आहे. म्हणजे आता एकतर शिकवायला वेळ नाही, शिक्षक सांगतात आम्हाला शिकवायला वेळ नाही. मग एक साहेब वर्गात गेले, त्यांनी एका मुलाला उभा केला, गुरुजींना म्हटले सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे म्हणे. साहेब म्हटले सांग रे, साथी साथी किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे म्हणे. कसं काय म्हणे? बाकी सारे 35चे हातच म्हणतात. हा निदान 49 पर्यंत आलेला आहे. तुम्ही जसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल तसं मी याला 49 पर्यंत नेणार म्हणे. आम्ही कुणाचा उपयोग काय करून घेतो प्रश्न आहे. अजूनही आम्हाला किती वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, मूल्यमापनाची पद्धत अजून आम्हाला सापडते. परीक्षा घ्या, मुलांच्या मनावर परिणाम होतो, मुलं आत्महत्या करतात. कोणते मुलं आत्महत्या करतात? 10वी-12वी. 6वी-7वीच्या मुलांनी केलेली ऐकले का नाही? मग 8वी पर्यंत परीक्षाच नाही. म्हणजे करतंय कोण? सूट कुणाला? म्हणजे आजार काय? टोंग्याला आणि इंजेक्शन पखालीला, तसा तो प्रकार. मग आता नवीन मूल्यमापनाची पद्धत, ती नोंद वही आलेली आहे. मग वर्षभर फक्त लक्ष ठेवायचं आणि मुलाची नोंद काय बऱ्यापैकी निर्दोष पद्धत आहे. मग ही मुलगी छान रांगोळी काढते, छान खेळते, किंवा हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, डाव्या हातानं चेंडू टाकतो, त्याचे जे गुण आहेत ते लिहायचे. आणि प्रशासनानं सांगितलेलं आहे की सकारात्मक नोंदी करायच्या, नकारात्मक करायच्या नाही. म्हणजे मुलाच्या बालमनावर परिणाम होतो. एकदा गंमत झाली की एका वर्गात एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. आता गुरुजींनी पाहिलं, रे कंपास चोरली, आता याची नोंद काय करायची? हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही, कारण मग ते प्रशासन म्हणेल तुम्हाला सांगितलं नकारात्मक करायचं नाही, हे काय लिहून ठेवलं? मग त्यांनी मुख्याध्यापकांना विचारलं हे असंच झालं भाऊ, काय नोंद करायची मी? तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे म्हणे. ज्याचे त्याचे कामं ठरलेले असतात. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची नोंद केली. सदर हो मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. दुसरं करणार काय? मग अशी आमची मुलं शिकता शिकता ज्यावेळेस हायस्कूलमध्ये जातात, हे वय संस्कारक्षम असतं. या वयामध्ये खूप जबाबदारीनं तो अभ्यासक्रम संस्कार करण्याची गरज असते. तो अभ्यासक्रम तसा आहे का? एखाद्या नागरिक शास्त्राच्या तासाला जर सरांनी विचारलं एखाद्या मुलाला, उभा राहा, राष्ट्रपती राजवट कधी लागते? आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? बरोबर द्यायचं की चूक द्यायचं? सर जर म्हटले चूक, तर मुलगा म्हणेल सर तुम्ही टीव्ही पाहत नाही का? ते रात्री गेले तिकडं, पहाटे आले, मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला, रात्री 9-10ला राष्ट्रपतींनी राजवट लावली, सकाळी शपथविधी झाल्याबरोबर उठवली. आता सरकारही त्यांचं, राष्ट्रपती त्यांचे, सगळं होतं. मग हे लहान मुलांना सांगणार कसं? म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क आहे, मान्य आहे. पण मुलगा ज्यावेळेस निवडणुकीच्या दिवशी वडिलांकडे लक्ष ठेवतो,
की आज मतदान आहे, 5 वाजले तरी वडील मतदानाला जात नाहीत म्हणजे काय? म्हणजे यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का? मग आपल्याकडे तर 5च्या पुढंच खरं मतदान सुरू होतं. मग कुठली तरी गाडी येते, मग वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं, त्यांना त्या गाडीत नेलं जातं आणि मुलगा हे पाहतो की 18ची गरज नाही, हे काहीतरी प्रलोभन दिल्यानंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ही बाहेरची लोकशाही आहे. मग आमचा अभ्यासक्रम, आमचे पुस्तकं हे बाहेरच्या नागरिकशास्त्रापेक्षा, राज्यशास्त्रापेक्षा 100 वर्षांनी मागे आहेत. बाहेर जे चाललं ते आम्ही शिकवलं पाहिजे, आम्ही ते शिकवत नाही. अण्णासाहेब हजारे अजून आम्ही शिकवत नाही मराठी शाळांना. लाचलुचपत भ्रष्टाचार आम्ही शिकवत नाही, शिकवलं पाहिजे. जे होतंय ते शिकवलं पाहिजे, ते किती वाईट आहे हे सांगितलं पाहिजे. अजूनही पोपटराव पवार आम्ही शिकवत नाही. म्हणजे इतिहासाला जिवंत माणसाचं वावडा आहे की काय मला समजत नाही, पण ते अजून सरकारी थोर झालेले नाहीत. म्हणून जुनेच आमचे थोर आम्ही पुन्हा 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 ते शिकवतो. ते कालबाह्य झाले तरी चालते. मग काँग्रेसच्या दृष्टीनं थोर वेगळे, आता बीजेपीच्या दृष्टीनं थोर वेगळे, थोर सुद्धा वाटून घेतलेले आहे. पण ते बिचाऱ्या लहान मुलांना काही माहिती नसतं. 2 ठिकाणी कधी राजकारण करू नये, एक मंदिरात आणि दुसरं शाळेमध्ये, कारण देवाला पक्ष नसतो आणि लहान मुलं मतदार नसतात. मग ह्या 2 ठिकाणी सोडलं तर सगळीकडे राजकारण करा, पण आमच्या माणसाने कुठलंही हवेचा एक कण सुद्धा सोडलेला नाही राजकारण करायचं म्हणून. आणि मग हेच मुलं ज्यावेळेस उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात, उच्च शिक्षणात तर उच्च कोटीची लबाडी सुरू आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे मुलांना कंटाळाच येतो. आता ते सरांना म्हटले ना प्राध्यापक, सर चला आज पिरियड घेऊ, तुम्ही दोघे तिघे जाऊ द्या, आपण उद्या घेऊ. उद्या जास्त आहे, आपण उद्या घेऊ. मग दुसऱ्या दिवशी येतात जास्त, मग सर म्हणतात आता चला घेतो पिरियड, नाही सर आज आम्हाला कंटाळा आलेला आहे, आपण उद्या घेऊ. मग तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो. चौथ्या दिवशी दोघंही मुळात असतात, कारण त्या दिवशी रविवार असतो. म्हणजे आता बाहेरचे क्लासेस चांगले, हेच प्राध्यापक जर बाहेर क्लास घेत असतील तर ते चांगले शिकवतात, वर्गात चांगलं शिकवत नाही, हे सूत्र आम्हीच तयार केलेलं आहे. मग हे सगळं कुठंतरी मुलांच्या मनावर या गोष्टीचा विपरीत परिणाम होत जातो, ते आम्ही पाहत नाही. मग आता होतं काय की मुलाचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. ते गंमत तुम्ही ऐकले असेल, इंजिनिअरिंगची मुलं त्यांनी ज्यावेळेस एक चार्टर्ड विमान तयार केलं, सगळे प्राध्यापक त्यात बसले आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा GS वर गेला आणि सगळ्या प्राध्यापकांना म्हटला हात जोडून की तुम्ही जे जे आम्हाला शिकवलं, जे तंत्रज्ञान आम्हाला शिकवलं, ते वापरून आम्ही हे चार्टर्ड विमान, त्याचं इंजिन वगैरे सगळं तयार केलेलं आहे. काय झालं असेल? सगळे म्हटले खाली चला, हे आपल्या ड्युट्यांनी तयार केलंय, खाली व्हा म्हणे. सगळे खाली उतरले, प्राचार्य एकटेच बसून होते. एक प्राध्यापक त्यांना म्हटले सर तुम्ही ऐकलं नाही का, आपल्या ड्युट्यांनी तयार केलंय, खाली व्हा. प्राचार्य म्हटले अजिबात नाही, माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे. आणि मग नुसता गुणांचा, मार्काचा फुगारा, जितके मार्क जास्त तितका माझा मुलगा गुणी, असं म्हटलं जातं. परंतु शहाणपणा, जगणं आणि यश याचा मार्काशी काही संबंध नसतो, पण आम्ही तो मानतो. पण आता सोय झालेली आहे. 55% पडलेला आमचा मुलगा, त्याला डॉक्टर केलं पाहिजे का? आम्ही करतो, कारण ती सोय झालेली आहे. माझं तर मत आहे कमी मार्कवाले खूप डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. मग 55%चा मुलगा उचलायचा, 55 लाखाची बॅग घ्यायची, कॉलेजमध्ये जायचं, बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झाला डॉक्टर. नंतर डॉक्टर होऊनच बाहेर येतो. अशा गमती सुरू झाल्या. आणि मग आता हे जे नवीन मुलं ज्यावेळेस समाजात येतील, काय होईल हा प्रश्नच आहे. एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन, कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता. ते पेशंटनं पाहिलं, तो दचकला. म्हणे डॉक्टर साहेब हा हार कशाला येतं? डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार नाही. गमतीच आहे. कोणी डॉक्टर असलं तर माफ करा, म्हणजे अतिशय नवे जे आहेत 50-55 वाले त्यांच्यासाठी मी हे सांगतो. म्हणजे गमती आहे. एक डॉक्टर ज्यावेळेस पेशंटला इंजेक्शन देत होते, ते मोठ्यानं म्हणत होते देशमुख घाबरू नका, देशमुख घाबरू नका. पेशंट म्हटलं डॉक्टर माझं नाव देशमुख नाही. ते म्हटले माझं नाव देशमुख आहे. आता हे सगळं असं आहे. मग जुन्या काळी तुम्ही आठवा, सरकारी मला तर आठवतं आमच्या गावात एक डॉक्टर होते, डॉक्टर बेंदूरकर. चांगलं आठवतं, मी लहान असताना आमच्या गल्लीतच त्यांचा दवाखाना होता. खाली ते राहायचे आणि वर माडीवर त्यांचा दवाखाना होता. आणि जिनेवर पाटी होती, डॉक्टर बेंदूरकर दवाखाना
वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच, तरी आम्ही अजून आहोत. चांगले डॉक्टर होते. आणि दुसरा सरकारी दवाखाना असायचा. पूर्वी जायचे लोक तिथं. म्हणजे मला ज्यावेळेस एकदा काहीतरी आजार झाला तर आजीनं मला आठवतं तिथं नेलं मला सरकारी दवाखान्यात. हे 5-6 पेशंट असे उभे होते, दूर दूर उभे होते. सरकारी डॉक्टरांची एक म्हणजे मला त्यांचं फार कौशल्य असतं त्यांच्यामध्ये. ते बरोबर हात न लावता किती ताप आहे ओळखतात. स्टेथोस्कोप न लावता ते हृदयाची धडधड ओळखतात, दूरनच ओळखतात ते, सरकारी असल्यामुळे. असे ते सगळे उभे होते 5. आणि ते प्रत्येकाला बोलवायचे. आणि एक अशी मोठी पांढऱ्या गोळ्यांची बरणी होती, ती अशी मूठ भरून ती कागदात अशी जाम होतो. सगळ्याच 5-6 लोकांना त्याच गोळ्या. आणि तुम्हाला सांगतो, गोळीचा आकार आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल, पण गोळी गुंतून मरतो की काय. सरकारी गोळ्या. म्हणजे जुने लोक कुठून गोळ्या खायचे. नवीन मुलं म्हणतात आमचे आजोबा फार घाबरतात. घाबरायचं नाही तर काय करायचं. त्या काळात गोळ्या म्हणजे सरकार घशात गुंतून मारण्याची शक्यता होती. घरूनच अशी काचेची वगैरे बाटली न्यायची औषधाला. त्याचं ड्रम असायचं, भाड पण होतं. डॉक्टर किती चमचे, काय नाही पेत, ते एक्सपायरच होणार आहे. अहो 4-5 दिवसांनी ते 5-6 सगळे पेशंट गावात मस्त फिरायचे. एकच गोळी, एकच औषध. त्यावेळेस कुणाच्या शरीरात पांढऱ्या पेशी सुद्धा नव्हत्या. म्हणजे कोणी डॉक्टर म्हणत नव्हते मेल्या. आता सगळ्याच्या मरायला लागल्या. कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषधं निर्माण झाले. आणि हे नवीन मेडिकल सायन्सचं फार दुर्दैव आहे. आणि आम्ही त्यात गुरफटलेलो आहोत की आता आधी औषध निघतं आणि नंतर त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो. हे जर तुम्हाला पटत नसेल तर स्वाईन फ्लूचा अभ्यास तुम्ही करा. अमेरिकेतून आलेला स्वाईन फ्लू, त्या टॅमीफ्लू गोळ्यांच्या कंपनीमध्ये कोणाची भागीदारी होती, तो आजार आल्यानंतर ते कशी त्या कंपनीची नफेखोरी वाढली वगैरे, तो वेगळा विषय आहे, तो मी घेत नाही. पण हे वास्तव आहे. आणि हे वास्तव जगताना आम्ही का त्या क्षेत्राकडे जातो, फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे 2 तरुण मुलं ज्यावेळेस रस्त्यानं चालले, एक जण मोठ्यानं ओरडला म्हणे, सारख्या बहिणी समोरून येत आहेत म्हणे, सुंदर आहेत, त्यांनी वेण्यासारख्या घातल्यात, रंग त्यांचा सारखा आहे. तर मित्र त्याला म्हटला, अरे बाबा ते 2 नाही, ती एकच मुलगी आहे, या वयात असं दिसत असतं, चल पुढं म्हणे. ते पुढं जातो तर हा पुन्हा ओरडतो म्हणे, काय झालं, आता 2 म्हशी येत आहेत म्हणे समोर, सारखे शिंग, सारखा रंग, तुला झालंय काय, अरे तू सुद्धा 2-2, तर तुझा सेंटर सरकला म्हणे, तुला प्रत्येक गोष्ट 2-2 दिसायला लागली, काही खरं नाही. आपल्याकडे एक नवीन डोळ्यांचे डॉक्टर आले, चल आपण त्यांना दाखवू. जातात दोघेजण. मग डॉक्टर बसलेले असतात, ते दोघे त्यांच्यासमोर बसतात. हा मोठ्यानं ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. डॉक्टरांना नीट सांगा प्रॉब्लेम काय आहे. हे दोघेच बसलेले असतात. तर मित्र सांगतो की एक अर्धा तास झाला असेल, याला प्रत्येक गोष्ट 2-2 दिसते, प्रत्येक प्रतिमा. डॉक्टर सांगतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे. तर असं सगळं ते आहे. तरी आम्ही आनंद शोधतोय, आनंदात आहोत, हे फार मोठं. म्हणून आपल्या मुलांना जर कमी मार्क्स पडत असेल, त्याला चित्रकला चांगली येत असेल तर त्याला कॅनव्हास आणून द्या, ब्रश आणून द्या. तो चांगला खेळत असेल त्याला बॅट आणून द्या. या कलेकडं, खेळाकडं फार मोठी म्हणजे तो पुढं गेल्यानंतर खूप चांगला देशात तो नाणावू शकतो. त्याला आपल्याला अपेक्षित पैसे मिळू शकतात, आपण ते करत नाही. म्हणून आता मध्यमवर्गीयाचं जे स्वप्न आहे की कुठेतरी नोकरी लागणं, आता महिन्याचा पगार सांगत नाही, वर्षाचा पॅकेज सांगतात, तो मोठा वाटतो. तर तसं न करता माझा मुलगा जसा आहे तसाच तो मोठा व्हावा, या अपेक्षेने आता आपण या गोष्टी केल्या पाहिजे. पण आम्ही निराश होतो की मी तुझ्याकडून काय अपेक्षा केलेल्या होत्या आणि तू कसा निघालास वगैरे. काही अपेक्षा करू नका. त्याच्यामध्ये जी क्षमता आहे, त्याच्यामध्ये जे कलागुण आहेत, ते निर्माण करण्याचे प्रयत्न करा, अपेक्षा करू नका. म्हणजे आपल्या पदरी अपत्याचं काही न होण्याचं दुःख पडणार नाही. मग आजच्या पालकांनी हे बाळगलं पाहिजे, आम्ही ते बाळगत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी करताना नेमका आनंद तरी कुठं आहे. आमचे काही मित्र सांगतात कुठे आहे आनंद, आनंद कुठंच नाही. मी आजारी आहे. आता आजारी माणसाला काय वाटतं, मला भेटायला यावं. मग काही आजारी माणसं पहिल्यापासून सांगतात मी कसा घाम आला, मी कसा पडलो. मग ते ऐकता ऐकता पुढच्याला घाम येतो. 2 स्टेन टाकल्या, आता पुढच्याच्या छातीत 4 आहेत, तो कशाला सांग. पण आपल्याला दुःख देखणं करायची सवय आहे. आम्ही दुःख विकतो बाजारात. आम्हाला आमच्या दुःखाचं काय स्वाभिमान आहे की मला या भेटायला मी दुःखी आहे. अरे सगळेच दुःखी आहेत, ते दाखवत नाहीत.
तुम्ही आनंद वाटा, आनंद मिळेल. आनंद वाटा. तुम्ही देवाला फुलं वाहा, तुमच्या हाताचा सुद्धा वास येईल, सुगंध येईल. पण आम्ही ते फुलं वाहत नाही. आपण जेवढा आनंद वाटू तेवढा आनंद आम्हाला मिळेल. आनंद साध्या साध्या गोष्टीत असतो, त्याला पैसे द्यावे लागत नाही. तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही? जातो. सकाळी फिरताना सुद्धा आनंद असतो. आता फिरण्याचे अनेक कारण आहेत. आता आमचं पोट समजा वाढलेलं आहे, तर ती चिंता आपली आहे ना, समाजाची नाही ना. मग चेहरा असा असतो की तो चेहरा पाहून बाकीचे म्हणतात ते हा आला की काहीतरी घोटाळा होतोच, याचा चेहराच पाहायला नको, आपण दुसरीकडून गेलेलं बरं आहे. म्हणून पहाटे फिरताना सुद्धा शेवटी ते थंड हवा आहे, सकाळचं वातावरण आहे, आपण आनंदीच राहायला पाहिजे. आम्ही हा कुणीतरी कुत्रा घेऊन फिरतोय शेजारी, मग आपल्याला कुत्राच नाही याचं दुःख बाळगायचं का? तो फिरतोय ना घेऊन, त्याच्याकडे पहा. कधी कधी तो कुत्र्याला फिरवतोय की कुत्रा त्याला फिरवतोय ते समजत नाही. तो आनंद लुटा ना जरा, मस्त राहा. आता रामदेव बाबा योगासनं करतात, केले पाहिजे. पण आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगासनं करत नाहीत, त्यांचं चांगलंच आहे. ते आता त्यांचा व्यवसाय झालेला आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. म्हणजे कपड्याला खिसा नसताना सुद्धा एवढा व्यवसाय असलेला माणूस जगामध्ये तेवढाच आहे. मग ते सगळे आपले सकाळी उठतात, असं करा असं करा, मग एक पाय गळ्यात घाला. आता आपली क्षमता असेल तर आपण करावं. त्यांनी गळ्यात घातलं की आपण घालायचं, तो निघत नाही. मग आमच्या हिला म्हणायचं एवढा काढ, ते म्हणते काढ नाही दुसरा घाला, दिवसभर असेच बसा. योगासनं केल्यानं काय होतं? एक जण म्हटलं आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? तो म्हटलं योगासनं करायचे. प्रश्नच आहे, अवघडच आहे. मी फार कडक पथ्य पाळतो का? मला खूप जगायचं. खूप जगून काय करायचं? पथ्य पाळायचे. जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे तेवढंच नाही. मग आमची दृष्टी, मी तुम्हाला गंमत सांगतो. मी एकदा पहाटे फिरायला गेलो, असं नुकतंच असं फटफटलेलं होतं, थोडा दुसरा अंधार होता, आणि मला कुणीतरी स्त्री गुड मॉर्निंग म्हटली दुरून. मी गुड मॉर्निंग म्हटलं, घरी आलो. आता असा आनंद काय लपवता येत नाही ना. तर हिनं विचारलं, आता बायको लगेच ओळखते बरं का चेहऱ्यातलं, काहीतरी झालेलं दिसतंय, आनंदी दिसतंय. म्हटलं नाही तसं काय नाही. नाही सांगा म्हणे. नाही काही नाही म्हटलं, फिरायला गेलो होतो आणि कोणीतरी स्त्री मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला बा. मग तिनं विचारलं, परत श्री गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायको म्हटल्यावर दुःख होतं असं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. सुख आपल्या जवळ आहे, आम्ही नाही ते मानत. ते मानण्याची क्षमता, ती दृष्टी आमच्यात आली पाहिजे. आम्ही ती सकारात्मक दृष्टी पाहिजे आमच्यामध्ये. आम्ही कायम नकारात्मक. काही लोक तुम्हाला सांगतो अशा आहेत ना, प्रत्येक गोष्ट त्यांना असं वाटतं की नकारात्मक आहे. म्हणजे हे साहेब खूप उशिरानं घरी आले म्हणून त्यांची पत्नी त्यांना असं म्हटली की किती उशीर केला तो? मगापासून बंड्या म्हणतोय माकड पाहायचं माकड पाहायचं. आता तो जर सकारात्मक दृष्टीचा असेल तर काय म्हणेल? थोडा उशीर झाला तुझा आवर बंड्याचा आवर, आपण बागेत जाऊन माकड पाहू. सरळ गोष्ट आहे. पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल? पोरासमोर मला माकड म्हणतेस. आता ते म्हणेल, म्हणायची काय गरज आहे? म्हणजे मनातली मनात म्हणेल. आमच्या स्त्रिया अजून शिष्टाचार पाळतात, नाही का, उघड काही बोलत नाही. हे सगळे आनंदाचे जे विषय आहेत, आम्ही कोणत्या दृष्टीनं जग पाहतो यावर आनंद आहे. म्हणजे एक आमची भगिनी ज्यावेळेस कापड बाजारातून चालली, तिचा एक डोळा दुर्दैवानं बालपणापासून नव्हता, एकाच डोळ्याने तेल दिसायचं, आणि मुलगा बरोबर ज्या बाजून दिसत नव्हतं ते बोटाला धरलेला मुलगा होता. आणि ती असं म्हटली की बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला आई घाबरू नको, येताना उघडतील. किती सोपं आहे. तुम्ही कोणत्या डोळ्यानं जग पाहता त्यावर तुमचं जग अवलंबून आहे. आपण ढगाकडे पाहतो, आपल्या मनात जे असेल ते दृश्य आपल्याला ढगात दिसतं. लहान मुलगा घाबरलेला असेल त्याला राक्षस दिसतो, लहान मुलगी आनंदी असेल तिला परी दिसते, पुरुष आनंदी असेल त्याला काय काय दिसतं सांगत नाही. आमची ताई आनंदी असेल तिला दागिने दिसतील, सोनाराचं दुकान दिसेल, साड्याचं दुकान दिसेल.
त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आमच्या नसतात. पण जसं मन आहे तसं जग आहे, जगात बदल नाही. म्हणून जगाला नाव ठेवू नका, जग फार दुःखी आहे. काही जण वैतागून म्हणतात हे जग बुडणार आहे. याची बुडायची वेळ झाली. जगाला कशाला बुडवतो बाबा? मग तुझं सगळं जगून झालं की जग बुडणार आहे. बाकीचे आत्ताच आलेत ना, जगू दे त्यांना, आनंद मिळतो. आम्ही ते करत नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून सकारात्मकतेनं, चांगल्या भावनेनं जगाकडे पाहणं. आणि एक आहे, आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो आनंद किती छोटा किती मोठा नाही, तो आनंदच असतो. पण आपण दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतो. ही प्रवृत्ती असते काही लोकांमध्ये. त्याचा मुलगा नापास झाला म्हणून आपल्याला आनंद होण्याचं कारण नाही, पण ती वृत्ती आपल्यामध्ये असते आणि ती वृत्ती आयुष्यभर आपल्याला दुःखी करणारी असते. म्हणजे एका मनुष्याला लॉटरीचं तिकीट लागलं 2 लाखाचं, शेजाऱ्यानं फटाके वाजवले. गावाला आनंद वाटला शेजारी असावा असा. लॉटरी यायला लागली, फटाके यानं वाजवले. सगळे म्हटले तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे. लॉटरी त्याला लागली, तू फटाके वाजवले. तो म्हटला तसं काही नाही, त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. मग ही जी वृत्ती आमच्यामध्ये आहे ती सुद्धा विलक्षण आहे. म्हणून आता जुने लोक काय आनंदी नव्हते का? होते. आमच्या जुन्या ताई काय मेकअप करत नव्हत्या का? करत होत्या. आमची आई, सगळ्यांचीच आई, जुन्या काळी चेहरा थंड पाण्याने एकदा धुतला किंवा सकाळी आंघोळ केली की असं मेन लावायची. मग त्या भिंतीच्या, मातीच्या भिंतीत कुठंतरी एक आरशाचा तुकडा रुतलेला असायचा. मग ती अशी खाली वाकायची, कपाळ दिसत नसायचं त्याशिवाय. मग असं लाल जर्द कुंकू असं लावायची. मग पदर घ्यायची, पदराचं असं एक टोक जिभेनं ओलं करायची आणि असं छान वर्तुळ काढायची. कधी शाळेत न गेलेले, सुंदर असं ठसठशीत कुंकू. सौभाग्य. त्यावेळेस सुद्धा ते असं टिकाऊच होतं कुंकवासारखं. म्हणजे आता टिकली आली यात तुमचा दोष नाही, मग आता भरोसाच राहिला नाही. म्हणजे कुंकू निघत नव्हतं. आता काल परवा मी पाहिलं एक लग्नामध्ये, लग्नाला उशीर झाला, म्हटलं काय नवरी आली नाही का? आलेली आहे म्हणे. नवरीची आई आली नाही, मेकअप करते. मला वाटतं हे मेकअप करणं ही आमच्या ताईची गरज नाही, हे मेकअप तयार करणाऱ्या कंपन्यांची गरज आहे. पण आम्ही ती करतो. आमचं नैसर्गिक सौंदर्य आम्ही हाताने विस्कटून टाकतो. या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत त्या दुःख निर्माण करणाऱ्या आहेत, आनंद निर्माण करणाऱ्या नाहीत. म्हणून आमची एक गत आहे, आता जुनं सोडायचं नाही आणि नवं तर पकडायचं, ही वृत्ती आमच्यामध्ये आहे. आता कोरोनामध्ये काही लग्न झाले नाही का? झाले. किती होते लग्नाला माणसं? 4, 5. ते संसार काय सुखी झाले नाही का? झाले. कशाला पाहिजे एवढे लोक? 2-2, 3-3 हजार लोक जमा करता कशाला? आशीर्वाद घ्यायला. जेवढे जास्त तेवढं काडीमोड होण्याची जास्त शक्यता आहे. कमीच राहू द्या. पण आम्ही कोरोना संपला, माणूस सुधारणार नाही. पुन्हा गडगंज लग्न. बरं, ज्याच्याकडे आहे त्यानं करावं, ज्याच्याकडे नाही तो कर्ज काढून ते करतो. कशासाठी करतो? आम्ही कुणासाठी करतो? आणि हे आता सगळे प्रकार सुरू झालेले आहेत. अहो, जुना काळ तुम्ही आठवा. आता आम्ही मिष्टान्न करतो. काय होतं जुन्या काळी? ती लापशी करायची. तुमच्याकडे करायचे का? गावाचा भारडा असायचा, गुळ आणि ती लापशी. ती आदल्या दिवशी लापशी केली की ती झाकून ठेवायची धोत्राखाली, एक धोत्राचं कापड त्यावर अंतरायचं, आणि दुसऱ्या दिवशी अशी पंगत बसायची. मग पंगत बसली की त्या पत्रवाळ्यासुद्धा, म्हणजे जमिनीतून त्यात फार फरक नसायचाच, ते असे असायचे आणि कुठेही बसायचं गल्लीमध्ये. मग ती लापशी वाढायला सगळं गाव पळायचं. एक ज्येष्ठ माणूस त्या पंक्ती पाहत फिरायचा. तो नुसता पाहत नसायचा, ते लापशी द्यायला सुद्धा तिथं खोऱ्यानं लापशी घमेल्यामध्ये द्यायची. एक ज्येष्ठ माणूस तिथं उभा असायचा. मग शेवटची पंगत जर मोठी बसली तर हा ज्येष्ठ माणूस त्याला जाऊन सांगायचा, अरे आता पंगत तर मोठी बसली, लापशी किती उरली? एवढं. अरे मग आता संपेल, लोक आपल्याला हसतील, यांच्या लग्नात लापशी संपली बॉ, काय करायचं मग? तर ते म्हातार बुवा काय करायचे, शेजारी एक लोखंडी पहार असायची तापलेली, ती पहार घ्यायची आणि ते लापशीच्या त्या ढिगाऱ्यात अशी खुपसायची. ती खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास यायचा आणि लोक लापशी खात नसायचे. म्हणजे वाढली नाकाचं, नको बाबा वास येतो. मी जे तुम्हाला म्हटलं ना, विनोदाच्या पायाशी वेदना असते, त्याचं हे उदाहरण आहे की कुठंतरी गरिबी झाकण्यासाठी या खाटात, त्या साराच्या कडेभोवती माणूस उभे असायचे बादले घेऊन पाण्याच्या. सार पुरला नाही की भाडकणाचे पाणी होतच राहायचं, नुसतं पाणी. शेवटच्या पंक्तीला नुसतं पाणीच यायचं. पण कोणी कधी नावं ठेवले नाही, कारण आता आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालं, आलो तर आपलं जेव्हा बॉक. मग स्त्रिया कधी त्यांना आम्ही पहिल्या पंक्तीत बसू दिलं नाही. मग का दिलं नाही हा प्रश्नच आहे.
अजूनही स्त्री दाक्षिण्य वगैरे म्हणतात. स्त्री दाक्षिण्याच्या सभेला सुद्धा पुरुषच आधी बसतात. मग का बदल होत नाही? मी आमच्या आजोबांना विचारलं की स्त्रिया का आधी बसत नाही? ते म्हटले फार ते गप्पा मारत जेवतात म्हणे. पुरुषाचं कसं असतं, पटकन जेवलं म्हणजे रवंथ करत गावभर फिरायला मोकळा होतो. आपण काय करतो, बनावट प्रेम असतं आपलं, बनावट. म्हणजे असं मनातून केलेलं, ज्याला खरं प्रेम म्हणतात ना, बावन कशी, ते आपण कधीही करत नाही, ते केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या पाया पडायचं ना, लक्ष चपलेकडं, ते देवावर केलेली खरी भक्ती नाही. जाऊ दे, ती चप्पल गेली तर आपण म्हणतो दरिद्री गेली, जाऊ द्या गेली तर, पण तुम्ही देवासमोर आलात. म्हणून विवेकानंदांनी प्रेमाचे जे 3 त्रिकोण सांगितलेले आहेत की प्रेमामध्ये व्यवहार नसावा, एक निस्सीम प्रेम असावं, जसं विवेकानंदांचं रामकृष्ण परमहंसांवर होतं. म्हणजे एक राजा ज्यावेळेस एका साधूला म्हटला, चल महालात, मी तुला संपत्ती देणार आहे. तो म्हटला, मी भीक घेत नाही. नाही म्हणे, प्रेमानं देणार आहे, चल. म्हणून साधू त्याच्याबरोबर गेला. आणि राजा म्हटला, माझी पूजेची वेळ झाली. म्हणून राजा देवापुढे जाऊन असं मागायला लागला की हे देवा, माझं ऐश्वर वाढव, माझं राज्य अजून वाढव, माझं शरीर अजून सदृढ कर. तर साधू निघाला. तर राजा म्हटला, काय झालं? तर ते म्हटले, एका भिकाऱ्याकडून मी भीक घेणार नाही. तूच इतका भिकारी आहेस की तू राजाला भीक मागतो, तुझ्याकडून मी कशाला काय घेऊ? तर हे प्रेमात तू भिकारीपणा नको, प्रेमात भय नको. एखादी स्त्री रस्त्यानं चालली, एक कुत्रं धावून आलं तर ती स्त्री घाबरेल, पण तिच्याबरोबर जर मुलगा असेल तर स्त्री त्या मुलाला मागं करून त्या कुत्र्यासमोर असं उभं राहील. हे प्रेमात भय नसतं, हे खरं प्रेम असतं. पण आमचं सगळंच कसं बनावट झाल्यामुळं, आता आमचे काही तरुण मुलं इथं आहेत, काय प्रेमाचे प्रकार आहे. व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवायचं, तिकडून मेसेज येतो, दिवसभर हे लटकत्यात, पोरांनाच फिरतं. काय झालं, काय आता काय सांगायचं तुम्हाला, काय झालं? अहो काय, आता ते इमरोजची गोष्ट वाचली ना तुम्ही परवा, नसली वाचली तर वाचा. आणि त्याच्या पलीकडे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, माहिती असावं म्हणून. तुम्ही जर 40 गावला गेलात, त्या फलाटाच्या कडेला एक बंगला आहे. तर आता मध्ये घरं झालेत, पण पूर्वी तो बंगला आणि सरळ रेल्वेच असायची तिथं. आपण ते अलीकडं उतरलो की तो पूल ओलांडून पलीकडं तुम्ही जा, के मूस. हा के मूस कॉलेजमध्ये मुंबईत शिकत असताना, विल्सन कॉलेजमध्ये, त्याचे आई वडील ज्यावेळेस निघाले 40 गावला व्यापारासाठी, त्याची एक मैत्रीण होती. आणि रेल्वेमध्ये वाटं लावायला येताना ती त्याला असं म्हटली की मी उद्या रात्रीच्या रेल्वेनं येईल, आपण दोघं एकत्र जेवण करू. म्हणून ते निघून आले, त्या बंगल्यामध्ये राहायला लागले. रात्री 1-1:30ला ती जनता एक्सप्रेस येते. हा के मूस कागदी बुके घेऊन पायरीवर यायचा की ही आज रात्रीच्या मेलनं येईल, उद्या येईल, परवा येईल. किती वर्ष वाट पाहिली? 50 वर्ष. 50 वर्ष के मूस रोज रात्री पायरीवर येऊन उभा राहायचा. ती आली नाही. आणि तो के मूस कोण होता हे त्या बंगल्यात जाऊन पहा. तो किती फोटोग्राफर कसा होता, त्यानं काय काय फोटोज काढले. 300 जागतिक दर्जाचे बक्षिसं त्याला मिळाले, त्यानं एकही पाकिट उघडलं नाही. किती डॉलर्स आणि किती पैसे. कधी 40 गावला गेलात तर पहा. हे याला प्रेम म्हणायचं. विनाकारण आपलं काहीतरी व्हल्गरपणा ज्याला आजच्या भाषेमध्ये म्हणतात. अहो पूर्वी प्रेम करायचेत ना. म्हणजे ते राजपुत्र चिठ्ठी लिहायचा आणि कबुतराजवळ द्यायचं. कबूतर ते बरोबर त्या राजकन्यालाच नेऊन द्यायचं. ते काय राजाच्या खांद्यावर जाऊन बसत नव्हतं. म्हणजे प्राणी आणि पक्षी आपल्यापेक्षा प्रामाणिक आहे. हे मनुष्य जे लबाडीनं वागतो ना, त्यामुळे हे सगळी समाज व्यवस्था बिघडलेली आहे. आणि आता आमचे काही जुने लोक असं म्हणतात मला की ठीक आहे, आनंदी राहा. एक व्हिडिओ आहे, मी पूर्वी, तुम्ही तो नंतर ऐका किंवा ऐकू नका, पण ते व्हिडिओचा एक फायदा मला फार वेगळा झाला. सेवानिवृत्तीनंतर कसं जगावं. आता मला रोज सेवानिवृत्त लोकांचे फोन येतात आणि सेवानिवृत्त लोकांचे फोन आले होते काय 1-2 मिनिटाचे नसतात. त्यांनाही बोलावं असं वाटतंच, तेवढा वेळ मी देऊ शकत नाही. परंतु जगामध्ये किती वेदना लपलेली आहे ते मला त्यांना समजतं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, आपलं वय होत गेलं ना, निसर्गाच्या विरोधात तुम्ही वागू नका. जसं वय होत जाईल निसर्ग आपली सोय करत असतो. म्हणजे तुम्हाला कमी ऐकू यायला लागलं ना, निसर्गानं केलेली सोय आहे. कारण तुमच्याविषयी कोणी चांगलं बोलेल याचा भरोसा राहिलेला नाही. पण आपल्याला पुन्हा पुन्हा ते यंत्र कानात घालायची सवय आहे. तुम्हाला निसर्ग ठार बाहेरा करतो, खूप आनंदी करतो. घरामध्ये तुम्ही थांबा, सासू सून किंवा मुलगा सून समोर बोलते, तुम्हाला ऐकूच येत नाही ना, आनंदी आहे. आणि तुम्ही जर ते यंत्र घातलं ना, फाडकन काहीतरी ऐकू येईल. कशाला यंत्र घालता? तुम्हाला कमी